तर गाइस नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वडापाव। तर वडापावसाठी काय काय लागणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते। चण्याचं पीठ आणि हे उकळलेले बटाटे, हे बेकरीतून आणलेले पाव, हे थोडं मिरची तळण्यासाठी, हा मीठ, हळद आहे आणि हे कांदे पोह्यातले ते, आणि हे थोडा धणे आहेत आणि ही कोथिंबीर चिरलेली, हे आला लसूण आणि ही मिरची। तर चला आपण बनवूया आज वडापाव। आपण आला लसूण टाकणार आहोत आणि मिरची टाकणार आहोत। तर ह्याची आपण प्युरी करून घेणार आहोत। पण गॅस पेटवली आहे, तर तेल गरम ठेवलेलं आहे तर त्याची थोडीशी आपण मोहरी टाकूया अंदाजानुसार, आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात कढीपत्ता। मोहरी थोडी अशी तडतडू द्या, त्यानंतर कढीपत्ता बघू शकता अशा पद्धतीने। तर त्याच्यानंतर त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा मीठ अंदाजानुसार टाकलेलं आहे। हे सर्व आपण बटाट्यात टाकणार आहोत। आपण हे केलेली प्युरी ते आपण ह्या तेलातच टाकूया गरम। बघा कशी अशी तडपडली पाहिजे हा। तर हे आपले बटाटे उकळलेले ऑलरेडी होते, ते आपण थोडे मऊ केले। त्याच्यानंतर आपण त्याच्या चवीनुसार टाकणार आहोत कोथिंबीर, त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडंसं हे बघा पोहे, थोडेसे आपल्या त्याच्याप्रमाणे टाकणार आहोत। त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी आपण जी गॅसवरती प्युरी केली आहे ना ती टाकणार आहोत। बघू शकता आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकता। बघा आम्हाला थोडं तिखटच पाहिजे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं असं। तर नंतर त्याची टिक्की बनवून घेऊयात। जसं आपल्याला चपटी पाहिजे तर चपटी, नाही तर गोल पाहिजे तर गोल। कोणाला गोल आवडतात, कोणाला असे चपटी आवडतात। बघू शकता चांगलं असं मिक्स केलं ना तर त्याचा कलर कसं चेंज होतं ते। आता आपण बेसन मिक्स करणार आहोत। काय टाकणार आहोत त्याच्यात तर बघूया। तर थोडीशी हळद टाकूया, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया हे बघा, आणि नंतर मग त्याच्यात पाणी टाकूया हे बघा। थोडं घट्टच राहू द्या पीठ। आणि मग मस्तपैकी त्याचे वडे तळायला घेऊयात। आम्ही सोडा वगैरे काही यूज नाही करत, कारण का पोटाला खूप त्रास होतं। तुम्ही पण करू नका, खूप छान होतात वडे। असेच जर पीठ कालवलात तर आणि केलात तर करून बघा, ट्राय करा। तर बघू शकता सगळं रेडी झालंय। तर आता आपण तळणार आहोत। तेल टाकलंय कढईत आणि हे आपण बॉल बनवून घेतलेलं आहे, म्हणजे वड्याचे, आणि हे चण्याचं पीठ। तर बघूया आता, बघा कसे आमचे फुगतायत वडे। हे बघा असं पिठात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, आणि अलगद हा तेल एकदम तापलेलं आहे। बघू शकता कशा टाईपने तापले ते। हे बघा वडे बघा कसे फुगतायत। तर बघू शकता कसे वडे आपले फुगलेले आहेत। तर आम्ही अजिबात सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाहीये। खूप घमघमीत वास मारतोय, खूप छान वास येत आहे। आणि बघा पाऊस पण असं वाटतंय की येईल, त्या पावसात आम्ही हे गरम गरम वडे आणि पाव खाणार आहोत। बघू शकता आता आम्ही याच्यानंतर वड्यानंतर मिरची तळणार आहोत, ते तुम्हाला आम्ही दाखवू। तर बघू शकता झालंय आपलं वडापाव रेडी। तर वातावरण पण बघू शकता तुम्ही कसं आहे, आणि आम्ही दाखवतोय तुम्हाला हे बघा कसं काय आहे ते सगळं। तर हे आपला पाव, तर ही आपली चटणी घरी बनवलेली कढीपत्त्याची स्पेशल। तुम्हाला जर पाहिजे असेल याची रेसिपी तर आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की कसं काय बनवतात ते। तर हे आपला वडा बघा, वडा कसा फुगलेला आहे आपला, आणि ही आपली स्पेशल मिरची। तर या खायला। तर नक्की सांगा आम्हाला कशी वाटली व्हिडिओ। आम्ही खूप प्रयत्न करतोय की चांगली बनावी म्हणून। तर बघा
सांगा आम्हाला ह्याच्यात काही चुकत असेल तर बघू शकता.